सध्या सर्वत्र मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे। ठिकठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यासाठी भाजपाने आता पुढाकार घेतला असून खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका भाजप अध्यक्ष रेस्क्यू टीम यांची स्थापना करण्यात आली असून खेड तालुका भाजप रेस्क्यू टीम ही आता आपत्ती समयी मदतीसाठी सज्ज राहणार असून तालुक्यासह इतरत्र आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी ही टीम पुढाकार घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। ही संकल्पना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आली असून संपूर्ण तालुक्यासाठी याचा फायदा होणार असल्याचं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलंय। एक जेसीबी, एक ट्रॅक्टर तसेच एक रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आली असून तालुकावासियांनी आपत्ती समयी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो जुलै महिना असतो, आपल्या जुलै महिन्यामध्ये शेवटचा आठवडा जो असतो तो अतिशय अतिवृष्टीचा काळ असतो आणि जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टमधला पहिला आठवडा हा जो काळ असतो याच्यामध्ये पाऊस अतिशय मुसळधार पाऊस पडत असतो। खूप वेळा आपल्याला या काळामध्ये रेड अलर्ट दिलं जातं शासनाकडून। अशा वेळी एखाद्या दिवशी जर पाऊस अति मुसळधार पडला तर त्याच्यात ज्या काही दुर्घटना घडतात त्या दुर्घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात। अशा ठिकाणी सगळीकडेच प्रशासन पोहोचू शकत नाही आणि वेळेवर प्रशासनाला सगळ्याच ठिकाणी पोहोचता येत नाही। अशा वेळी आपलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं एक कार्य असतं, म्हणून आम्ही सर्वांनी एक ठरवलं आहे की आपण एक रेस्क्यू टीम तयार करायची जी आजूबाजूच्या भागात जिथे प्रशासन पोहोचेल की नाही पोहोचेल याची वाट न पाहता आपण आपले सर्व यंत्रणा घेऊन तिथं पोहोचायचं। एखाद्या रस्त्यात झाड पडला असेल किंवा एखादा रस्ता बंद झाला, दरड कोसळली असेल, एखादी दुखापत झाली असेल, एखाद्या व्यक्तीला जर जबर जखमी झाली असतील तर त्या व्यक्तींसाठी जेव्हा आपण एक सगळ्यात पहिली एखादी सेवा पुरवायची असेल तर आपण प्रशासनाची वाट न बघता आम्ही ग्रुप तयार करणार आहोत। ग्रुपवरती जशी जशी माहिती पडत जाईल, एखादी घटना होईल त्या ठिकाणी आम्ही आमची सर्व यंत्रणा घेऊन तिथे जाणार आहोत आणि तेथील लोकांना, तेथील नागरिकांना आम्ही रेस्क्यू करणार आहोत। एखाद्या घटनेत एखादा रस्ता तुटला जातो, पूल तुटला जातो, तिथे काही मदत करता येईल ती आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत। नाही, हे संपूर्ण तालुक्यासाठी आहे। संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही ही रेस्क्यू टीम राबवणार आहोत। संपूर्ण तालुक्यात एखादी घटना घडेल त्या ठिकाणी जाणार आहोत। एखादी घटना जर समजा तालुक्यात घडली नसेल आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जर एखादी घटना घडली असेल तिथं आमची खरंच अत्यंत गरज असेल तर अशा ठिकाणी पण आम्ही तिथे वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि ती घटना जी काय त्यात मदत करण्याचा प्रयत्न करू। पण अशा वेळी ह्या तालुक्यामध्ये ती एखादी घटना घडलेली नसेल तर, कारण जर आम्ही खेड तालुका सोडून त्या ठिकाणच्या ज्या घटना आहेत त्या सोडून आम्हाला इतर ठिकाणी जाता येणार नाही। आणि मुळात म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या काही काही टीम्सनी काही संस्थांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्यामध्ये एक असं आहे की आमचे दिनेश पोपळकर म्हणून आहेत, त्यांनी त्यांचा जेसीबी जो मशीन्स आणि ट्रॅक्टर त्या ह्या यंत्रणेमध्ये दिलेलं आहे। तशी एक श्री कुंभारजाई सामाजिक विकास संस्था या संस्थेकडून आम्हाला रुग्णवाहिका ह्या रेस्क्यू टीमसाठी किंवा समाजाच्या सेवेसाठी आत्ताच्या ह्याला देण्यात आलेली आहे। आणि कोणत्याही प्रकारची मदत लागेल तरी आमचे काही सहकारी मदतीसाठी नक्कीच तयार आहेत। आमची आजची टीम पाहते याच्यापेक्षाही खूप मोठी टीम रेस्क्यूसाठी असणार आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून ही रेस्क्यू टीम स्थापन केलेली आहे। सन्माननीय केंद्रीय मंत्री सन्माननीय राज्याचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही रेस्क्यू टीम स्थापन केलेली आहे। साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही टीम तयार करतोय आणि ही टीम आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून स्थापन केलेली आहे।